नमस्कार मित्रांनो, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, की आपण ऑपरेटरचे प्रोग्राम कशा पद्धतीने करू शकतो. आपण ऑपरेटरचे 2 लेक्चर्समध्ये प्रोग्राम केले होते. ज्यामध्ये मी तुम्हाला पार्ट 1 मध्ये बेसिक ऑपरेटर शिकवलं आणि त्याच्यानंतर पार्ट 2 अपलोड केला आणि मग ॲडव्हान्स लेव्हलचे ऑपरेटर्स मी तुम्हाला शिकवले. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन टॉपिक सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे इफ एल्स स्टेटमेंट. जे पण ऑपरेटर आपण आतापर्यंत शिकले होते, ऑपरेटर ॲक्चुअलमध्ये कुठे यूज केले जातात, ते आज तुम्हाला मी शिकवणार आहे, की जे ॲक्चुअली इथून आपला मेन पार्ट सुरू होणार आहे आपल्या प्रोग्रामिंगचा. मग सगळ्यात इम्पॉर्टंट जो टॉपिक्स आहे, जो आहे आपला इफ आणि एल्स. नॉर्मल इंग्लिशमध्ये आपण बोलतो जर आणि तरच्या गोष्टी. आपल्याकडे एक पर्टिक्युलर कंडिशन असते. त्या कंडिशनला बघून आपण काय टास्क परफॉर्म केला जातो, कोणकोणते डिसिजन आपण घेतो, ते सगळं मेन्शन असतं आपल्या या इफ एल्समध्ये. तर बघूया आपण, की इफ एल्स स्टेटमेंट ॲक्चुअलमध्ये काय असतं. तर इफ एल्स म्हणजे काय असतं, की एक डिसिजन मेकिंग स्टेटमेंट असतो. डिसिजन म्हणजे काय, की काहीतरी तुम्ही विचार करताय, तुमच्याकडे एक पर्टिक्युलर कंडिशन आली आणि त्या कंडिशनमध्ये तुम्हाला सांगितलंय, की XYZ तुमच्याकडे या गोष्टी आहेत आणि याला मिळून तुम्हाला काहीतरी एक काम करायचंय. मग ते काम आपण काय करतो, एक डिसिजन घेऊन करतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलंय, की एक पर्सन आहे, त्या पर्सनमध्ये कोण मोठे 2 पर्सन आहे समजा आणि त्यामध्ये कोणता मोठा आहे, कोणता छोटा आहे हे तुम्हाला ओळखायचं असेल, तर तुम्ही कसं करतात, की एक पर्सन आहे, ओके. तर त्यांची आपण काय बघणार आहे, एज बघणार आहे. फॉर एक्झाम्पल 2 मुलं तर त्यांची आपण एज बघणार किंवा त्यांच्या एजनुसार आपण डिसाईड करू शकतो, की कोणता पर्सन मोठा आहे, कोणता पर्सन छोटा आहे. ओके, या पद्धतीचं. मग ते ॲक्चुअलमध्ये कुठे यूज केले जातो, तर त्यांच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन असेल, ओके. तर मग ते ॲक्चुअलमध्ये एक रिअल लाईफ एक्झाम्पल जर मी बघायला गेलो, तर आपण डिसिजन मेकिंगचे कुठे-कुठे लॉजिक्स यूज करू शकतो. तर आपण बघा मोबाईलचा पिन पासवर्ड टाकतो. आपण आपले कोणत्याही वेबसाईटमध्ये आपण युजर आयडी पासवर्ड एंटर करतो. त्या ठिकाणी बघतो ना तुम्हाला विचारतं, की युअर पासवर्ड इज इनकरेक्ट वगैरे. तर ह्या गोष्टी त्या ठिकाणी यूज केल्या जातात. अल्सो जर आपण एटीएम सिस्टममध्ये गेलो, एटीएममध्ये गेलो, तर एटीएमचं तुम्हाला वर्किंग माहिती असेल, की आधी आपण कार्ड टाकतो, मग पिन टाकतो, मग काही अमाउंट टाकतो, की जी पेमेंट मला म्हणजे जे पैसे मला काढायचे असेल आणि मग त्यानंतर पिन बरोबर असेल, तर आपलं पेमेंट सक्सेसफुल होतं. ओके. किंवा तुम्ही बघितलं असेल ऑनलाईन पेमेंटमध्ये सुद्धा आपण पिन वगैरे एंटर करतो, तर पेमेंट सक्सेसफुल होतं. पिन रॉंग टाकलं, तर आपलं पेमेंट फेल होतं. तर या गोष्टीच्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी सिस्टम सॉफ्टवेअर जे पण आपण यूज करतो, त्या ठिकाणी इफ एल्स स्टेटमेंट यूज केले जातो. तर एक लॉजिकल डेफिनिशन काय आहे, ते आज आपण बघूया. तर डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. इफ एल्स म्हणजे काय, डिसिजन मेकिंग स्टेटमेंट अंडरस्टँडिंग करतोय आपण आज प्रोग्रामिंग. एक लॉजिक आपण बिल्ड करतो या ठिकाणी. इन प्रोग्रामिंग, डिसिजन मेकिंग इनेबल्स प्रोग्राम्स टू इव्हॅल्युएट कंडिशन्स अँड एक्झिक्यूट स्पेसिफिक ॲक्शन्स बेस्ड ऑन दोज कंडिशन्स. म्हणजे काय, की एक प्रोग्राम आहे आपल्याकडं आणि त्यामध्ये आपल्याकडे काही कंडिशन्स आहे. त्या कंडिशन्सला ॲनलाईज करून, बघून की ते ट्रू येतोय की फॉल्स येतो आणि त्याच्या बेसवरच आपण काहीतरी स्पेसिफिक ॲक्शन परफॉर्म करतो. त्यालाच आपण काय म्हणणार, इफ एल्स स्टेटमेंट म्हणणार. हे गरज का पडतात? इसेन्शियल म्हणजे खूप गरजेचं आहे फॉर क्रिएटिंग डायनॅमिक अँड रिस्पॉन्सिव्ह ॲप्लिकेशन. डायनॅमिक ॲप्लिकेशन म्हणजे काय असतं, की जो डेटा चेंज होतो. आता 99% जे पण वेबसाईट आपल्याला बघायला भेटतात, ते सगळे डायनॅमिक ॲप्लिकेशन असतात. डायनॅमिक म्हणजे हेच, की समजा आपण लॉग इन करतोय, त्या डेटाला आपण चेंज करू शकतो. ओके ना, पासवर्ड वगैरे अपडेट करू शकतो, ईमेल अपडेट करू शकतो, फोटो अपडेट करू शकतो. या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी आपण करू शकतो. एक टर्म आहे प्रोग्रामिंगमध्ये, त्याला मग आपण म्हणतो CRUD ऑपरेशन. CRUD ऑपरेशन, CRUD. CRUD म्हणजे काय? क्रिएट, रीड, अपडेट, डिलीट. 99% हेच टास्क पूर्ण वेबसाईट, ॲप्स कुठेही बघा तुम्ही ह्याच गोष्टी परफॉर्म केले जातात. मग ज्या ठिकाणी आपण हे करू शकतो त्याला आपण काय म्हणणार? एक डायनॅमिक ॲप्लिकेशन म्हणणार. ओके. त्याचे काही सिंटॅक्स असतो. ॲक्चुअली म्हणजे इफ एल्समध्ये वर्किंग कशा पद्धतीने असते. ओके. तर सगळ्यात आधी आपण बघूया, की इफ आणि एल्स या दोघांमध्ये फरक काय आहे? तर इफ स्टेटमेंट म्हणजे काय, की बघा एक डेफिनेशन. द इफ स्टेटमेंट इज अ फंडामेंटल डिसिजन मेकिंग टूल्स इन अ प्रोग्रामिंग दॅट एक्झिक्यूट अ ब्लॉक ऑफ कोड बेस्ड ऑन द स्पेसिफिक कंडिशन. एक इफ आहे, नॉर्मल इंग्लिशचा वर्ड आहे आपला. इफ म्हणजे काय? जर. जर एखादा व्यक्ती फॉर एक्झाम्पल आपण समजा 2 आपल्याकडे नंबर असेल, त्यांना आपल्याला चेक करायचं की कोणता ग्रेटेस्ट नंबर आहे आणि कोणता स्मॉलेस्ट नंबर आहे. मग आपण काय सांगणार, की जर एक्सची व्हॅल्यू वाय पेक्षा मोठी असेल, देन एक्स इज ग्रेटर, अदरवाईज वाय इज ग्रेटर असं आपण म्हणणार. ओके. मग इफ म्हणजे काय, एक आपण पर्टिक्युलर कंडिशन देतो, ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल ते मॅटर नाही करत. पण ऑल्वेज आपण प्रयत्न करतो की त्या ठिकाणी आपण ट्रू कंडिशन मेन्शन करावी. पण जर का इफची कंडिशन ट्रू नाही आली, तर मग तो जातो दुसऱ्या कंडिशनकडे आणि दुसऱ्या कंडिशनला आपण म्हणतो एल्स. आपण नॉर्मल इंग्लिशमध्ये बोलतो ना, की समवन एल्स म्हणजे काय, की दुसरं कोणीतरी. समवन म्हणजे दुसरा. ओके. एल्स म्हणजे काय, कोणीतरी. अशा पद्धतीने. मग काय मग मग त्या ठिकाणी आपण काय करतो, की एल्स म्हणजे काय, दुसरं कोणतीतरी कंडिशन आपण परफॉर्म करणार आणि त्या कंडिशनमध्ये काय असेल, काय नाही ते आपल्याला नाही माहिती. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी स्टेटमेंट मेन्शन करावं लागतं, प्रिंट करावं लागतं, की फॉर एक्झाम्पल पासवर्ड इनकरेक्ट आला, तर काय स्टेटमेंट युजरला दाखवायचं आहे. पासवर्ड करेक्ट आलं, तर काय युजरला स्टेटमेंट प्रिंट करायचं आहे. ओके. तर त्या पद्धतीच्या गोष्टी आपण इफ एल्समध्ये परफॉर्म करतो. ओके. तर आता आपण बघूया, एक डायग्राम तुम्हाला इथं बघायला भेटेल. कंडिशन
देन ट्रू ब्लॉक आणि देन फॉल्स ब्लॉक. म्हणजे काय की तुमच्याकडे एक पर्टिक्युलर कंडिशन आहे, जर का ती कंडिशन ट्रू आली देन तो ट्रू वाला ब्लॉक आपला एक्झिक्यूट होईल, नाही तर तो जाईल आपला फॉल्स वाल्या ब्लॉककडे. ओके, तर आता एक्झॅक्ट बघूया की आपण कोडच्या मदतीने समजून घेऊया की कशा पद्धतीने इफ एल्स स्टेटमेंट आपण एक्झिक्यूट करतो. तर व्हीएस कोडमध्ये ज्याप्रमाणे आपण मागच्या वेळेस जेवढे पण आपण 4 लेक्चर्स बघितले, त्या लेक्चर्समध्ये आपण काय केलं की खूप सारे प्रोग्राम्स आपण परफॉर्म केलेत. काही जर तुम्ही नसेल बघितले तर तुम्ही मागचे लेक्चर जाऊन बघा आणि त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला काही प्रोग्रामची लिस्ट दिलेली आहे. ते प्रोग्राम्स तुम्ही परफॉर्म करू शकतात ॲज अ प्रॅक्टिस म्हणून. आता आपण काय करणार आहे, की ज्याप्रमाणे आपण बघा पायथन प्रोग्राम्स नावाचं फोल्डर बिल्ड केलं होतं. फर्स्ट लेक्चरपासून आपण बघत आलेलो आहे. देन सेकंड लेक्चरमध्ये फर्स्ट लेक्चरमध्येच आपण बघितलं, की बेसिक नावाचा आपण फोल्डर बनवलं आणि ज्यामध्ये आपण बेसिक प्रोग्राम्स केले. थर्ड लेक्चरमध्ये आपण बघितलं, की ऑपरेटरचं आपण काय होतं, ओके, त्या पद्धतीचं आपण एक फोल्डर बनवलंय आणि मी फोल्डर वाईज चॅप्टर्स हे आपले डिवाइड करतो. देन आता तुम्हाला काय करायचंय, की एक नवीन फोल्डर क्रिएट करायचंय. फोल्डरवर क्लिक करणार आणि त्याला आपण देणार इफ एल्स स्टेटमेंट्स. ओके, एक काही तुमच्या मनात नाव देऊ शकतात, पण मी टॉपिक्सनुसार जे पण आपले चॅप्टर्स आहेत त्यानुसार मी इथे नाव प्रोव्हाइड करतोय. या ठिकाणी तुम्हाला एक नवीन फाईल क्रिएट करायची आहे. त्याला मी नाव देणार, आता बघा फाईलचे जे नावं असतात ना, ते असं समजा की आपण इफ एल्सचे 10-15 प्रोग्रामची प्रॅक्टिस करणार आहे. ओके, आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला एखादं नाव प्रोव्हाइड करायचं असेल तर तुम्ही प्रोग्रामचं आता बघा इफ एल्स स्टेटमेंट 1, इफ एल्स स्टेटमेंट 2 अशी नावं अवॉइड करा. बिकॉज जर तुम्हाला एखादा प्रोग्राम सर्च करायचा तर तुम्हाला एक-एक प्रोग्राम चेक करावा लागेल. ओके, ओपन करून बघावं लागेल की ह्या प्रोग्राममध्ये आउटपुट काय वगैरे. पण जर का तुम्ही प्रोग्रामला त्या नावाने देताय जे नावाचं टास्क तुम्ही त्या ठिकाणी परफॉर्म केलंय. फॉर एक्झाम्पल आपल्याला करायचंय 2 नंबरपैकी कोणता मोठा आहे तो चेक करायचा आहे. मोस्ट पॉप्युलर क्वेश्चन आहे जो एक्झाममध्ये विचारलाच जातो. मग फॉर एक्झाम्पल आपण काय देणार की ग्रेटेस्ट नंबर, ओके, असं एक काहीतरी, किंवा ग्रेटर नम डॉट पी वाय. याच्याने आयडेंटिफाय होऊन जातं की ग्रेटर नंबर म्हणजे काय, सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे ते आपल्याला फाइंड करायचा आहे. मग बघा आपण युजरकडनं व्हॅल्यू घेतल्या होत्या. ओके, युजर इनपुट आपण हे पण शिकलो होतो. आज आपण त्याच्या मदतीनेच करूया. मग एक टायटल मी टाकतो या ठिकाणी. टायटल कमेंट्स आपण जे काही म्हणू शकतो. मग इथं मी टाकणार क्वेश्चन अशा प्रकारचे विचारत बघा, चेक द ग्रेटर नंबर बिटवीन टू नंबर्स. ओके, बिटवीन टू नंबर्स. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपले विचारले जातात. चेक असा एक वर्ड जर तुम्हाला कुठेही क्वेश्चनमध्ये बघायला भेटला, चेक असेल, कंपेअर असेल, ओके, तर त्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी वापरणं गरजेचं आहे की इफ एल्स. समजून घ्यायचं की चेक म्हणजे काय की आपल्याला कंपेअर करायचं आणि या ठिकाणी आपण डेफिनेटली एक ऑपरेटर वापरणार आहे जो की आहे असणार आपला कंपॅरिझन ऑपरेटर, ज्याला आपण बघितलंय की रिलेशनल ऑपरेटर. ओके, मग या ठिकाणी मी काय करणार की 2 नंबर एंटर करून घेणार. मग मी नंबर 1 व्हेरिएबल बनवतो इज इक्वल टू इंटिजरमध्ये एंटर करणार कारण नंबर आहे ऑब्व्हियसली. मग देन इनपुट इंट इनपुट अगेन एक ब्रॅकेट, इथं मी टाकणार एंटर द नंबर 1. ओके, अशा पद्धतीने. देन नंबर 2 इक्वल टू इंट इन ब्रॅकेट इनपुट अगेन एक ब्रॅकेट एंटर द नंबर 2. अशा पद्धतीने. आता मला चेक करायचं बघा, आता माझ्याकडे 2 नंबर आहेत. आता मला चेक करायचं की कोणता नंबर मोठा आहे, कोणता नंबर छोटा आहे. देन वी कॅन राईट इफ. ओके, मग या ठिकाणी आपण इफ हा कीवर्ड लिहिणार. त्यानंतर आपण सांगणार की जर नंबर 1 जे व्हेरिएबल आहेत आपले ते घेणार इज ग्रेटर दॅन नंबर 2 आणि एक कोलन. अशा पद्धतीने आपण आपले इफ एल्स स्टेटमेंट राईट करतो. आता या ठिकाणी बघा की आपला जो बार आहे जो ब्लिंक करतोय, ओके, टायपिंग, तर तो ऑटोमॅटिकली इथं आला. आता बघा काय पायथनमध्ये ना, जसं तुम्हाला जर सी प्लस प्लस लँग्वेज माहिती असेल तर त्यामध्ये ना कर्ली ब्रॅकेट असतात. मग कर्ली ब्रॅकेट असल्याने कोणतेही लाईन कुठेही लिहिले तरी चालते. पण पायथनमध्ये तसं नाही आहे. पायथनमध्ये आपल्याला इंटेंडेशन फॉलो करणं गरजेचं आहे. आता इंटेंडेशन म्हणजे काय असतं की इथून सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो. ओके, एक ब्लॉक आपण तयार करतो. ब्लॉक म्हणजे काय, एक पर्टिक्युलर गोष्ट, एक असं म्हणू शकतो एक ब्लॉक आपण तयार करतो ज्यामध्ये काहीतरी कंडिशन आपण एक्झिक्यूट करतो. फॉर एक्झाम्पल याच्या आतमध्ये बघा, आता इंटेंडेशन म्हणजे काय की एखादी गोष्ट एक्सपेक्टेड आहे. बघा इथं तुम्हाला एक सजेशन येतं एक्सपेक्टेड इंटेंडेड ब्लॉक. याचा मिनिंग असा आहे की ही जी कंडिशन आहे इफ असेल, पुढे चालून आपल्याकडे आहे फॉर लूप, व्हाईल लूप, या ज्या गोष्टी किंवा फंक्शन्स आपण बघणार आहे त्याच्या आतमध्ये जर आपल्याला एखादी गोष्ट दाखवायची तर त्याच्या आतमध्ये आपण अशा पद्धतीने दाखवतो. जर तुम्हाला त्याच्या बाहेर एखादी गोष्ट दाखवायची आहे तर तुम्ही या मार्जिन करून एक गोष्ट लिहू शकतात. फॉर एक्झाम्पल मी प्रिंट घेणार द नंबर 1 इज ग्रेटर.
असं स्टेटमेंट मला प्रिंट करायचं. बघा या ठिकाणी ना मला एक एरर येतोय. एरर का येतोय? बिकॉज हा प्रिंट कोणाचा आहे, काय आहे? तो नॉर्मल तर येते. बघा आता एरर जर तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल, तर मी ना समजा इफ वाली लाईन मी स्टेटमेंट रिमूव्ह करतो. तर ते लगेच एरर गेला. ओके. म्हणजे तो नॉर्मल प्रिंट स्टेटमेंट असं प्रोग्रामला वाटतोय. बट आपण लावलाय इफ. इफचा मीनिंग असा आहे, की एक कंडिशन असेल, त्या कंडिशनला बघूनच आपलं काय स्टेटमेंट आउटपुटला बघायला भेटेल. मग आता हा प्रॉब्लेम येतोय. मग आपण याला काय करतो, की हे कधी प्रिंट व्हायला पाहिजे? जेव्हा हे कधी प्रिंट व्हायला पाहिजे? जेव्हा आपलं हे नंबर्सची व्हॅल्यू ही बरोबर येईल. ओके. मग त्या ठिकाणी आपण काय करणार, की या ठिकाणी अशा पद्धतीने आपण लिहिणार. देन खाली येणार, अजून काही तुम्हाला एखादं स्टेटमेंट प्रिंट करायचं तर याच्यामध्ये लिहा. बट आता याचे अपोजिट स्टेटमेंट. इफ एल्स म्हणजे काय? एक ट्रू येईल, एक फॉल्स येईल. अशा पद्धतीचे आपण स्टेटमेंट या ठिकाणी प्रिंट करतो. आणि इफ लिहिला. ओके. मग आता लिहिणार परत आपण एल्स. एल्स त्याच्या बाहेर घ्यायचा इथे आणि त्यालाही एक कोलन घेतो. आता बघा एल्सला कंडिशन नाही टाकली आपण. इफला टाकली आहे, एल्सला का नाही टाकली? तर असं काही वेगळं आहे का भाऊ? इल्स बिचारा झाला की त्याला आपण का द्यायची कंडिशन नाही. ओके. असं तर काही नाही. पण गोष्ट अशी आहे की समजा इफ मध्ये जर ट्रू कंडिशन आली किंवा फॉल्स आली, तर त्याच्या अपोजिट कंडिशन जी काही उरलेली गोष्ट असते ते आपण एल्सला देतो. ओके. म्हणजे काय की इफनी कंडिशन घेतली आणि उरलेली गोष्ट जी पण काही उरलेली गोष्ट असेल ती सगळी एल्सला जाईल, म्हणजे अपोजिट कंडिशन जाईल. मग इफ मध्ये आपण काय सांगतोय की नंबर 1 इज ग्रेटर दॅन नंबर 2, देन एल्स मध्ये काय येईल त्याचे अपोजिट. तुम्ही मग दोन गोष्टीमध्ये लाईन लिहू शकतात. एक तर तुम्ही निगेटिव्ह लाईन लिहू शकतात किंवा पॉझिटिव्ह लाईन. निगेटिव्ह लाईन म्हणजे कसं आहे की नंबर 1 इज नॉट ग्रेटर दॅन नंबर 2 असं लिहू शकतात, किंवा एक पॉझिटिव्ह लाईन अशी लिहू शकतात की नंबर 2 इज ग्रेटर दॅन नंबर 1. ओके. अशा पद्धतीने लिहू शकतात. मग मी इथं लिहिणार की द नंबर 2 इज ग्रेटर दॅन नंबर 1. अशी मी एक स्टेटमेंट या ठिकाणी प्रिंट करतो. ओके. आता जर मी याला रन करल, बघा रन करल, तर मला आउटपुटला बघा काय बघायला भेटतंय. आधी आपल्याला दोन नंबर एंटर करायला विचारत. बघा आता नंबरवर डिपेंड आहे. आधी इफची पण कंडिशन येऊ शकते, नंतर इल्सची पण कंडिशन एक्झिक्यूट होऊ शकते. आता बघा मी इथं काय केलं की इफ मध्ये द नंबर 1 इज ग्रेटर एवढा स्टेटमेंट लिहिलाय आणि इल्स मध्ये द नंबर 1 इज ग्रेटर दॅन नंबर 2 इज ग्रेटर दॅन नंबर 1 असं लिहिलेलं आहे. मग तुम्ही इथेही लिहू शकतात ग्रेटर दॅन नंबर 2 असं आहे. ओके. ते डझंट मॅटर. तुम्हाला जे काही प्रिंट करायचं ते तुम्ही प्रिंट करू शकता, पण लॉजिकल गोष्ट प्रिंट करा. नाही तर असं नको की दोन नंबर पैकी ग्रेटेस्ट नंबर आपण चेक करतो आणि तुम्ही मग लिहिताय इलिजिबल फॉर वोटिंग वगैरे. ओके. तर ते अवॉइड करा. ते सुद्धा प्रोग्राम्स आपण यामध्ये करणार आहेत. मग आता बघा मी रन केलाय, मी इथं दोन नंबर एंटर करेल 5 4. मग आता बघा कोणता नंबर मोठा आहे? त्या ठिकाणी बघा नंबर 1 ग्रेटर येतोय, राईट. कारण नंबर 1 ची व्हॅल्यू आपण काय केली? 5 एंटर केली. मी अगेन एक रन करतो. आता मी नंबर 2 ची व्हॅल्यू मोठी टाकल. तर बघा नंबर 2 इज ग्रेटर दॅन नंबर 1. ओके. आता तुम्ही म्हणाल की तू हे चेंजेस केले, तर मग आउटपुटला हे असं का आलं? ओल्ड वाली लाईन का आली? तर ओल्ड वाली लाईन यासाठी आली कारण मी हे चेंजेस कधी केले? प्रोग्राम रन झाल्यावर केलेत. मी परत चेंजेस केल्यानंतर परत मी प्रोग्रामला रन नाही केलं. ओके. म्हणून तसं आलं. बाकी काही नाही, याच्यामध्ये काही इश्यू नाहीये. तर समजलं बेसिक इफ एल्स कशा ठिकाणी वापरले जाते. अजून एक आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक नवीन मी फाईल बनवतो याच फोल्डरमध्ये. इथे मी बनवणार चेक द पासवर्ड फॉर एक्झाम्पल. ओके. चेक पासवर्ड. ओके. पासवर्ड डॉट पी वाय. मग मी काय करेल, एक पासवर्ड माझ्याकडे डिसाईड करून ठेवेल. मग पासवर्ड कोणता असेल? फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक व्हेरिएबल आहे ओल्ड पास म्हणून. ओके. ओल्ड पासवर्ड इज इक्वल टू पासवर्ड माझ्याकडे काहीतरी. ओके. iTech@123 अशा पद्धतीने माझ्याकडे एक पासवर्ड आहे. आणि तो पासवर्ड आता बघा ही स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये. ओके. एक मल्टिपल डेटा एकत्र आलं तर याला आपण एक स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये म्हणतो. अशा टाईपचा डेटा जर मला स्टोअर करायचा असेल तो एक स्ट्रिंग डेटा म्हणतो. ओके. हे झालं. आणि आपण एक न्यू पासवर्ड एंटर करणार. न्यू पासवर्ड इज इक्वल टू इंट. आता बघा इंट नाही घेणार या ठिकाणी. इंट का नाही घेणार? कारण तो पिन नाहीये. पिन आणि पासवर्ड मध्ये फरक आहे. पिन म्हणजे काय 1 2 3 4 मध्ये असतो. पासवर्ड मध्ये काय येतात? लेटर असे नंबर्स, काही सायन्स, @ ह्या गोष्टी सगळे मिक्स असतात, ते पासवर्ड मध्ये येतात. मग तो स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये. मग आपण घेणार इथं जस्ट इनपुट आणि इथं म्हणणार एंटर द पासवर्ड. ओके. पासवर्ड एंटर केला. देन आला इफ. इफ मध्ये काय की जो आपण न्यू पासवर्ड एंटर केलाय ना. ओके. न्यू पासवर्ड तो जर इक्वल टू आला ओल्ड पासवर्ड सारखा जर इक्वल आला
ओके, एवढं. इक्वल बघा आपण कोणता ऑपरेटर वापरला आहे? रिलेशनल. आणि मित्रांनो, जे पण आपले इफ एल्स स्टेटमेंट असतात त्या ठिकाणी 2च टाइपचे ऑपरेटर यूज केले जातात, जे की आपले रिलेशनल ऑपरेटर अँड लॉजिकल ऑपरेटर. ओके. हां, जर का मॅथेमॅटिकल गोष्टी करायची असेल तर तुम्ही अरिथमेटिक, असाइनमेंट हे यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल, जर नंबर 1 हा नंबरच्या पेक्षा मोठा आला तर त्याच्यामध्ये ॲड 2 कर, प्लस 2 कर, मल्टिप्लाय बाय 2 कर. ओके. तर व्हॉटएव्हर यू वॉन्ट, ओके, तुम्ही ते करू शकता. मग आता बघा इथं पासवर्ड आणि पिन जर बरोबर आला तर मी एक स्टेटमेंट प्रिंट करेल आणि प्रिंटमध्ये म्हणाल द पासवर्ड इज करेक्ट. ओके, हे स्टेटमेंट. आणि जर पासवर्ड रॉंग आला तर तो जाईल एल्सकडे. उरलेली गोष्ट एल्सला देऊन द्यायची. ओके. मग इथं सांगाल द पासवर्ड इज इनकरेक्ट. ओके, इनकरेक्ट म्हणू शकतो, रॉंग म्हणू शकतो. ओके. मग बघा आता हे झालं. आता मी परत याला क्लिअर करतो आणि देन मी याला रन करतो. बघा एंटर द पासवर्ड मी ना 1 2 असं टाकल. पासवर्ड काय आला? इनकरेक्ट आला. परत मी एंटर करतो आणि मी iTech@123 असं टाकतो तर पासवर्ड इज करेक्ट. अजून मी एकदा एंटर करतो iTech@123, पासवर्ड इज इनकरेक्ट. बघा पासवर्ड बरोबर आहे पण तरी मी आउटपुट काय आला? इनकरेक्ट आला. आता इनकरेक्ट यासाठी आला कारण माझा जो पासवर्डचा फर्स्ट लेटर आहे तो कॅपिटलमध्ये आहे बघा, कॅपिटलमध्ये, राईट. आणि मी एंटर करताना स्मॉलमध्ये करतोय. तर असे सुद्धा इश्यू येतात. इश्यू म्हणजे हे बरोबरच आहे. कारण मग जर आपला पासवर्ड जर कॅपिटल स्मॉलमध्ये आहे नाही पण त्याच्या अपोजिट गोष्ट एंटर करतो तर ऑब्व्हियसली आपला पासवर्ड काय येणार आहे? रॉंगच येणार आहे. तर मग अशा पद्धतीने आपण इफ एल्स स्टेटमेंट करू शकतो. जर तुम्हाला अजूनही इफ एल्सची प्रॅक्टिस करायची असेल तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला काही टास्क परफॉर्म केलेले आहे आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इफ एल्सच्या मदतीने इफ एल्स लॅडर स्टेटमेंट बघूया, ज्या ठिकाणी तुम्हाला 2 पेक्षा जास्त कंडिशन्स कशाप्रकारे असतात तर ते कशाप्रकारे एक्झिक्यूट करतो तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. मराठीमध्ये कोडिंग आपण शिकवतोय आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. iTech सिस्टम आणि आपल्या ऑफिशियल वेबसाईटला नक्की जाऊन चेकआउट करा.